नमस्कार. मी सागर शहा. जेव्हा दादांचं नाव दहशतीत घेतलं जातं तेव्हा मनामध्ये एक खंत येते की विनाकारण एखाद्याचं नाव घेणं हे ह्यांच्या सूडबुद्धीला किती पटतं हे कधी कधी मला विशेष वाटतं. मग आज असंच मनात आलं की थोडं काहीतरी बोलूया, कारण दहशत हे ह्या तीन भावांपेक्षा जास्त कुणीच करू शकत नाही. माझ्या वडिलांनी जे काही यांच्यासाठी कष्ट केले, जे काही माझे वडील सुधीर शहा त्यांनी त्यांच्यासाठी जेवढं पळले, ह्यांनी त्यांची काय किंमत ठेवली हे माझ्या स्वतःच्या प्रकरणावरून व अनुभवावरून मला 100% असं सांगावं वाटतं. म्हणून एक सांगायची इच्छा आहे, म्हणून आज मला बोलावं वाटलं. नगरपालिकेमध्ये जेव्हा माझी फाईल मी घेऊन गेलो होतो तेव्हा अक्षरशः या दोन भावांनी मला पैसे मागितले आणि मी जेव्हा नाही म्हणून सांगितलं तर यांची एवढी मजल इथपर्यंत गेली की नगरपालिकेत माझी फाईल फाडली गेली. त्यात पांडुरंग गुंजवटेंचा हस्तक्षेप होता, अभिजित जानकरचा होता, ह्या संजू बाबांचा होता, पिट्टू बाबांचा होता. आता ह्यांचं मास्टर माइंड कोणी हे तुम्हीच बघा असं मला वाटतं. आणि यांची एवढी मजल गेली, सगळ्या अधिकाऱ्यांपुढे ह्यांनी माझ्यावर डायरेक्ट गजानी डोक्यात गाव घातला, लेफ्ट साईडला मला चाकूने हल्ला केला. आता ही दहशत खरं ह्यांची, आणि मग विनाकारण जर त्यांनी दुसऱ्याची दहशत म्हणून केलं तर असंच मनात खंत वाटत होती. म्हणून आज जरा दोन शब्द बोलावे वाटले, म्हणून आज मी सांगायचा प्रयत्न केला की खरी दहशतवादी हे किती व्यापाऱ्यांना, किती सराफांना ह्यांचा त्रास आहे, कुणाला कसं कुठल्या रॅकेटमध्ये अडकवायचं हे खौफलाला पिट्टू बाबांशिवाय हे असली गोष्ट कुणाला माहित नाही असं नाही की ह्यांचीच खरी दहशत आहे. असं बोलून मी दोन शब्द थांबतो.